मंडळी नमस्कार. प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद त्याला दिलात. जवळपास 6 लाख व्ह्यूज त्या व्हिडिओला मिळाले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत एखाद्या कार्यक्रमाचं, कार्यक्रम छोटा असो अथवा मोठा असो, त्या कार्यक्रमाचं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा नेमका क्रम कसा असावा, कोणती गोष्ट पहिल्यांदा असावी, कोणती गोष्ट मध्ये असावी आणि कोणत्या गोष्टीचा क्रम हा सर्वात शेवटी असावा, हे सगळं आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. कारण कार्यक्रमाची रूपरेषा हा सर्वाधिक महत्वाचा भाग असतो. एकदा रूपरेषा आपली जर नक्की झाली, तर त्या रूपरेषेच्या आधारे संपूर्ण कार्यक्रम आपला यशस्वी होत असतो. चला तर मग सुरू करूयात. सर्वप्रथम कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं आणि प्रमुख वक्त्यांचं स्वागत करत असतो. आणि याच स्वागताने आपण मंचावरती प्रमुख पाहुण्यांना, वक्त्यांना आमंत्रित सुद्धा करत असतो. तर शब्दसुमनांनी आपण या पाहुण्यांचं, वक्त्यांचं सर्वप्रथम स्वागत करणं गरजेचं आहे. आणि जर प्रेक्षकांमध्ये हे पाहुणे आणि वक्ते बसलेले असतील, तर त्यांना मंचावरती आपल्याला बोलणं आवश्यक आहे. पहिला भाग तो म्हणजे स्वागताचा. यानंतरचा दुसरा महत्वाचा भाग तो म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात. कार्यक्रमाची सुरुवात ही वेगवेगळ्या मार्गाने करता येऊ शकते. जसं की दीप प्रज्वलन करून, पुष्प अर्पण करून किंवा वृक्षारोपण करून. या तीनही प्रकारे आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही प्रमुख पाहुणे किंवा वक्ते यांच्या हस्ते करू शकतो. तिसरा महत्वाचा भाग तो म्हणजे प्रमुख पाहुणे, वक्ते यांचा परिचय. बऱ्याच वेळेला असं होतं की वक्त्यांचा किंवा पाहुण्यांचा परिचय हा बराच मोठा असतो. अगदी 2 पानांचा, 3 पानांचा परिचय असतो. पण हा संपूर्ण परिचय जर आपण उल्लेख करायला लागलो, तर जवळपास त्याला आपला 8 ते 10 मिनिटांचा वेळ जाऊ शकतो. त्यामुळे प्रमुख अगदी 8 ते 10च मुद्दे त्या परिचयातले आपण घ्यावेत आणि त्या 8-10 मुद्द्यांच्या आधारे परिचय करून द्यावा. जसं की सध्या त्या प्रमुख पाहुण्यांकडे किंवा वक्त्यांकडे जबाबदारी काय आहे, त्यांचा प्रवास नेमका कसा राहिलेला आहे, त्यांना काही पुरस्कार मिळालेले आहेत का, अशा थोडक्या गोष्टी त्या परिचयामध्ये उल्लेख असणं आवश्यक आहे. त्यानंतरचा महत्वाचा भाग तो म्हणजे सत्कार करणं. प्रमुख पाहुण्यांचा आणि वक्त्यांचा आपण सत्कार करत असतो. बऱ्याच वेळेला असं होतं की प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वक्त्यांचा सत्कार आणि वक्त्यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार असं करू नये. तर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार हा संयोजकांमधूनच कोणीतरी करणं अपेक्षित आहे आणि प्रमुख वक्त्यांचा सत्कार सुद्धा संयोजकाच्या टीम मधलंच कोणीतरी करणं अपेक्षित आहे. यानंतर महत्वाचा 5वा भाग तो म्हणजे प्रास्ताविक किंवा प्रस्तावना. आजचा कार्यक्रम नेमका काय आहे, त्या कार्यक्रमाची संकल्पना नेमकी काय आहे, हे अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच त्या प्रास्ताविकाची मांडणी करणं अपेक्षित आहे. प्रास्ताविक जर जास्त लांबलं तर पुढे सुद्धा कार्यक्रम वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे 2 ते 3 मिनिटाचं हे प्रास्ताविक असणं आवश्यक आहे. 6वा महत्वाचा भाग तो म्हणजे पाहुण्यांचे मनोगत. जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना सुरुवातीलाच कल्पना देणं आवश्यक आहे की तुम्हाला मनोगत व्यक्त करण्यासाठी साधारणतः 3 मिनिटांचा, 5 मिनिटांचा वेळ आहे. जर आपण ही कल्पना त्यांना दिली नाही, तर पाहुण्यांचं मनोगत हे लांबू शकतं, कारण पाहुण्यांचं मनोगत हे आटोपशीर असावं, थोडक्यात असावं. त्यानंतर महत्वाचा मुद्दा तो म्हणजे 7वा मुद्दा, प्रमुख उपस्थिती किंवा कोणी जर मनोगत व्यक्त करणार असेल, तर त्यांचं मनोगत तेही अगदी आटोपणारं असावं, शुभेच्छापर असावं, 2 ते 3 मिनिटापेक्षा जास्त नसावं. 8वा महत्वाचा भाग ते म्हणजे वक्त्यांचं मार्गदर्शन. बऱ्याच वेळेला वक्त्यांचं मार्गदर्शन सुरू झाल्यानंतर सगळे प्रमुख पाहुणे किंवा उपस्थिती हे मंचावरतीच बसलेले असतात. वक्त्यांना बोलत असताना त्यांच्याकडेही पाहावं लागतं, प्रेक्षकांमध्येही पाहावं लागतं. अशा वेळेला आपण प्रमुख पाहुण्यांना आणि प्रमुख उपस्थिती जे कोणी आहेत त्यांना आपण प्रेक्षकांमध्ये समोरच्या रांगेमध्ये खुर्च्या मांडलेल्या असतील तर तिथे स्थानापन्न होण्याची नक्कीच आपण विनंती त्यांना करू शकतो. यानंतर 9वा महत्वाचा भाग अध्यक्षीय भाषण. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष असतात, काही कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष नसतात सुद्धा. जिथे अध्यक्ष नाहीत तिथे हा मुद्दा स्किप केला तरी चालेल, पण बहुतांश कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान असतात आणि हे अध्यक्षस्थान भूषवण्याची जबाबदारी जर एखादं शाळा असेल तर शाळेचे मुख्याध्यापक असतात, कॉलेज असेल, महाविद्यालय असेल तर तिथे प्राचार्य अध्यक्ष असतात किंवा एखादी संस्था असेल तर त्याचे अध्यक्ष किंवा सीईओ तर त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ते भूषवत असतात. अध्यक्षीय भाषण हे वक्त्यांच्या नंतरच असावं.
कारण वक्ते जे काही त्यांच्या भाषणामध्ये बोललेले आहेत, त्याचा अंश स्वरूपामध्ये 2 ते 3 मिनिटं अध्यक्षांनी सारांश सगळ्यांपुढे मांडावा आणि त्या कार्यक्रमाचा समारोप करावा. 10वा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन सुद्धा थोडकं असावं, नेटकं असावं. जे काही वक्ते बोललेले आहेत त्याचा सारांश सांगणारं असावं. सगळ्यात शेवटचा भाग तो म्हणजे कार्यक्रमाचा शेवट हा पसायदानाने, राष्ट्रगीताने किंवा राष्ट्रगान म्हणून किंवा एखादा श्लोक म्हणून किंवा एखादी प्रार्थना म्हणून आपण कोणत्याही कार्यक्रमाचा शेवट करावा. जो की प्रेक्षकांवरती सुद्धा प्रभाव त्याचा ते निर्माण होऊ शकतं. अशी ही कार्यक्रमाची रचना असावी. या पद्धतीने जर आपण रचना केली तर आपला कार्यक्रम नक्कीच यशस्वी होईल. धन्यवाद.